नमस्कार. कित्येक मुली, कित्येक स्त्रिया आज नरक यातना भोगत असतील. त्यांना त्या नरकातून सुटका हवी असेल, पण ते केवळ अशक्य केलं गेलं असेल. त्यांची सुटका होत नसेल. अहोरात्र त्या मरण यातना भोगत असतील. अशा मरण यातना भोगणाऱ्या अनेक अत्याचारित स्त्रिया, अनेक अपंग, अनेक रुग्ण मृत्यूची वाट पाहत जगत असतील. त्यांचं काय? त्यांना आपण इच्छामरण, स्वेच्छामरण देणार आहोत काय? विचार केला पाहिजे. त्यांची काळजी घेणारं, मायेचं कुणी जवळ नसेल. जर कुणी असेलच तर त्यांचे प्रयत्नही अपुरे पडत असतील. तेही देवाकडे प्रार्थना करत असतील की देवा, एकदा यांची या देहातून सोडवणूक कर. त्यांना इच्छामरण दे, त्यांना स्वेच्छामरण दे. या लोकांना धड मरताही येत नाही आणि धड जगताही येत नाही. काय करायचं अशा लोकांचं? सुप्रीम कोर्टानं 32 वर्षीय हरीश राणा यांना इच्छामृत्यूची परवानगी दिली. मन हेलावून टाकणारा हा प्रसंग आहे. अतिशय दुःख होतं हे सगळं ऐकताना आणि पाहताना. 13 वर्ष हा तरुण निश्चल असा पडून होता. त्याच्या आईवडिलांनी अनेक वेळा अनेक प्रकारचे प्रयत्न केले की तो उठून बसावा, त्यानं आपल्याशी बोलावं, पूर्वीसारखंच आपण त्याला मायेनं खाऊ घालावं, प्रेमानं त्याच्या पाठीवरून हात फिरवावा. पण ते सगळे प्रयत्न अपुरे ठरल्यानंतर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला आणि त्या तरुणाला इच्छामरण दिलं. हा ऐतिहासिक निर्णय आहे. पण मित्रहो, या अनुषंगानं हा विचार मनात येऊन गेला, आज देशात असे अनेक लोक असतील आणि आहेत की जे मृत्यूची वाट बघत आहेत. त्यांना धड मरताही येत नाही आणि जगताही येत नाही. अनेक स्त्रिया अत्याचार भोगत आहेत, पण त्या कोठडीतून त्यांची सुटका होत नाही आहे. काय करायचं अशांचं? प्रश्न येतो. आपण देणार आहोत का त्यांना? अनेक लोक असे आहेत की जे मृत्यूची वाट पाहतायत. त्यांना सरकत जाऊन आत्महत्यासुद्धा करता येत नाही, एवढं बळसुद्धा त्यांच्याकडे नाही आहे. ते असेच मृत्यूची वाट पाहत अंथरुणावर पडून आहेत, पण मृत्यू येत नाही आहे. पोटात अन्नही जात नाही आहे. किंबहुना अन्न देण्यासाठी सुद्धा जवळपास कुणी नाही आहे. काय करायचं अशा लोकांचं? आपण देणार आहोत का त्यांना इच्छामरण किंवा स्वेच्छामरण? या अनुषंगानं आपण सर्वांनी विचार करूया. कारण मला वाटतं इच्छामरण आणि स्वेच्छामरण ही आता काळाची गरज आहे. कारण दवाखान्यातली बिलं परवडणारी नाहीत. प्रत्येकाला दवाखान्यातली बिलं, ICUचा खर्च वगैरे परवडणार आहे का? इतका खर्च. एक वेळची भाकरी जिथं मिळत नाही तिथं ही सगळी बिलं भरताना काय होईल हो? विचार करूया सगळ्यांनी मिळून.